नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट अपडेट. आणि आजच्याच भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कसं पार्थचं आणि काव्याचं जबरदस्तीने घरचे मिळून लग्न लावून देत आहेत, कसं त्या दोघांनाही इच्छा नसताना एकमेकाबरोबर लग्न करायला लागणार आहे, तर दुसरीकडे कशा प्रकारे जीवा स्वतःच्या जीवावरती उदार होऊन नंदिनीचा जीव वाचवणार आहे. तर मित्रांनो, आजचा सगळाच कॉन्टेंट हा तुमच्या आवडीचा असणार आहे, त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आणि व्हिडिओचा आनंदही तुम्हाला घेता येईल. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की आता इकडे दीपक हा नंदिनीला गाडीमध्ये जबरदस्ती भरून तिच्या तोंडाला रुमाल बांधून तिचे हात दोरीने घट्ट बांधून तिला घेऊन जात असतो. तर नंदिनी ही दीपकपासून सुटण्यासाठी खूप प्रयत्न करत असते, पण तिला काही दीपकपासून सुटता येत नसतं. आणि या सगळ्यामध्ये त्याला जो मदत करणारा व्यक्ती असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून सनी असतो. तर इकडे आता जीवाला मात्र नंदिनीला काही करून वाचवायचं असतं आणि तो दीपकच्या गाडीचा पाठलाग करत असतो. तर दुसरीकडे आता दीपकच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. त्याबरोबर लगेचच तो आता सनीला सांगतो. सनी त्याबरोबर लगेच सनीसुद्धा दीपकच्या इशाऱ्याला समजतो आणि मग तो मुद्दामून गाडी आणखीन थोडी फास्ट करतो आणि गाडीचा रस्ताच बदलून टाकतो. आणि ही गोष्ट जीवाच्या काही लक्षात आलेली नसते. तर दुसरीकडे आता काव्याची परिस्थिती खूपच जास्त बिकट झालेली असते. काव्याला चक्कर आलेली असते, ती कोसळत असते खाली. मग लगेच आजी ही आईला सांगते, काव्याला सावरा, आतमध्ये घेऊन जा आणि तिला तयार करून आणा. आता पुढचा मुहूर्त चुकायच्या आत आपण यांचं लग्न लावून देऊ. त्याबरोबर लगेचच इकडे यशवंतराव हे दौलत मामाकडे येतात आणि त्याला सांगत असतात, दौलतराव जा आता, नवऱ्याकडच्या माणसांबरोबर सुद्धा तुम्ही बोलून घ्या. त्याबरोबर बिचारा दौलत मामा काही न बोलता मान खाली घालूनच पार्थच्या वडिलांबरोबर या सगळ्याबद्दल बोलायला आलेला असतो. तर दुसरीकडे आता दीपक हा नंदिनीला गाडीच्या बाहेर काढत असतो. नंदिनी बाहेर येत नसते. दीपक आणि सनी मिळून तिला खेचत असतात. मग बिचारी नंदिनी ही दोन पुरुषांच्या ताकदीपुढे कमी पडते आणि दीपक आणि सनी जबरदस्तीने तिला गाडीच्या बाहेर खेचून ओढून काढतात. त्यानंतर आता इकडे नंदिनी ही दीपकला म्हणत असते, दीपक सोड मला, काय करतोयस हे, दीपक सोड, वाचवा वाचवा, कोणीतरी या, वाचवा मला, वाचवा. पण कोणीच तिथे येत नसतं, कारण तो जंगली भाग असतो. आता ही गोष्ट दीपक सुद्धा नंदिनीला सांगत असतो. दीपक हा नंदिनीला सांगत असतो, ओरड ओरड नंदिनी, किती जोरात ओरडायचं आहे ना तुला, तितक्या जोरात ओरड, पण आज इथे तुला वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही आहे नंदिनी. अगं, कारण हा भाग जंगली आहे, इथे कोणीच फिरकत नाही असं म्हणतो. त्याबरोबर नंदिनी ही लगेचच त्याच्या पुढे हात जोडते. ती त्याला सांगत असते, हे बघ, असं नको करूस प्लीज, मला जाऊ देत, मी तुझ्यासमोर हात जोडते, मला जाऊ देत. अरे आज लग्न आहे माझं, असं का करतोयस, सोडून दे मला, लग्न आहे माझं, प्लीज मला जायचं आहे, सोड ना मला, असं म्हणत नंदिनी ही त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत असते. त्याबरोबर दीपक हा तिचे हात आणखीन घट्ट आवळून हातात धरतो आणि म्हणत असतो, तेच म्हणतोय मी नंदिनी तुला, अगं आज लग्न आहे आपलं, आज तू लग्न तर करणार, पण माझ्याबरोबर तुझा नवरदेव मी असणार, आज दीपकची नंदिनी होणार. त्याबरोबर हे ऐकून नंदिनी म्हणते, नाही, मी असं काही होऊ देणार नाही आहे, दीपक सोड मला, दीपक सोड. पण दीपक काही नंदिनीचा हात सोडत नसतो, उलट तो म्हणत असतो की नाही सोडणार. आणि मग तो नंदिनीला खेचत खेचत तिकडनं आणखीन जंगलाच्या रस्त्याकडे घेऊन जात असतो. तर आता काव्याबरोबर लग्न कर हा प्रस्ताव घेऊन पार्थचे आई वडील पार्थकडे आलेले असतात. आता ती ही गोष्ट ज्यावेळेस पार्थला सांगतात त्यावेळेस पार्थ खूप जास्त संतापतो, कारण त्याचे आईवडील त्याला सांगतात की आता खूप वेळ झाला आहे, नंदिनी आता नाही येणार. पार्थ म्हणत असतो, नंदिनी खूप सरळ साधी आणि सॉर्टेड मुलगी आहे आई बाबा, नंदिनी असं वागूच शकत नाही, जर तिला जायचं असतं तर ती या दिवसापर्यंत आलीच नसती. आणि ज्यांना वाटतंय ना उशीर होतोय खूप, त्यांनी निघून जा, माझ्या आणि नंदिनीच्या लग्नाला कोणीच नसलं तरीसुद्धा मला चालणार आहे. कोणाला वाटतंय खूप उशीर होतोय बाबा. त्याबरोबर लगेचच पार्थचे आई बाबा दोघंही हात वरती करतात. आता हे बघितल्याच्या नंतर पार्थ आईबाबांकडे बघून म्हणायला लागतो, आई बाबा हो, काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला, तुम्ही असे नाही आहात, का वागताय माझ्याशी असं, प्लीज नका करू हे सगळं. अहो, आणि एक मुलगी नाही म्हणून दुसरीशी लग्न करणं कितपत योग्य आहे,
नको, प्लीज नका माझ्यावर जबरदस्ती करू, चुकीचं आहे, का बघताय असं. त्याबरोबर लगेचच आई ही पार्थला सांगत असते, बरोबर बोलतोयस तू पार्थ, पूर्वी नव्हतो आम्ही असे, पण आता आम्ही असे झालोय, कारण बाहेर काय घडलंय ना हे तुला माहीत नाही आहे. त्याबरोबर पार्थला त्याचे वडीलसुद्धा समजवायला लागतात, बाहेर खूप वाईट परिस्थिती आहे पार्थ, अरे अगदी जाळपोळीची भाषा म्हणायला लोक आलेत, अगं इथे काळं फासायची वेळ आली आहे काव्याच्या आणि नंदिनीच्या आईबाबांवरती, ते त्यांना मारण्यासाठी निघाले. त्याबरोबर लगेच पार्थ म्हणतो, काय तुम्ही काहीच काळजी करू नका आई बाबा, मामा तुम्ही तर टेन्शन घेऊच नका, मी लगेच मुंबईवरून पोलीस फोर्स बोलवतो, 5 तासाच्या आत इथं पोलीस पोहोचतील आणि माझ्या मित्रांची गँगही बोलवतो, बाहेर जेवढी लोक आहेत ना त्याहून कितीतरी जास्त पटीने लोक आपल्यासमोर असतील, आपण 5 तासाच्या आत सेफली मुंबईला पोहोचू. आणि मग लगेचच पार्थ हा फोन घेतो आणि रागारागात फोन डाईल नंबर करतो आणि फोनवर बोलण्याचा प्रयत्न करणारच, इतक्यात मामा बोलतो, हो आणि पुढच्या 5 तासात तुमच्यासमोर बातमी येईल की माझ्या बायकापोरांना गावचे लोक त्रास देत आहेत. मग त्याच्या पुढच्या 5 तासात तुम्हाला आणखी एक बातमी येईल की लोकांनी आमचं जगणं मुश्किल केलं आहे. त्याच्या पुढच्या 5 तासात तुम्हाला आणखी एक बातमी येईल, आता हे सगळं असह्य होऊन लग्न मोडलं म्हणून माझ्या मीनूने विहिरीत उडी मारून तिचा जीव दिला. पुढच्या 5 तासात तुम्हाला ही बातमी येईल की गावामध्ये जाळपोळ झाली. पुढच्या 5 तासात तुम्हाला ही बातमी येईल की सगळ्यांच्या उंबरठ्यांवर जाऊन मला माझं नाक झिजवायला लागलं. आणखीन न जाणू कित्येक बातम्या तुम्हाला पुढच्या 5 तासात मिळत राहतील. पुढच्या 5 तासात इथे सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल. आता हे सगळं ज्यावेळेस पार्थ ऐकतो त्यावेळेस तो सुद्धा रडायला लागतो आणि मग तो सुद्धा कानाचा फोन काढून ठेवतो. त्याबरोबर आई ही पार्थकडे येते आणि पार्थला समजावून सांगत असते, पार्थ बाळा प्लीज या लग्नाला तयार हो. हे बघ तसंही सावित्रीने आपल्याला अगोदरच सांगितलं होतं की सोयरीक होईल, पण तुझं आणि नंदिनीचं लग्न नाही होणार. त्याबरोबर पार्थला लगेचच सावित्रीचे शब्द आठवायला लागतात. सावित्रीने सांगितलं होतं की या घरात तुमची सोयरीक तर होणार, पण हे लग्न होणं खूपच जास्त अवघड आहे. मग लगेच आई ही पार्थला म्हणत असते, ऐक ना पार्थ, एक काम करूया, तू फक्त काव्याबरोबर लग्नाला होकार दे. जर तू ह्या लग्नाला होकार दिलास ना तर ह्या घरात आपली सोयरीक होईल. पार्थ म्हणत असतो, आई बाबा हो तुम्हाला काय बोलताय ते कळतंय का? नाही होऊ शकत असं, अहो मी नंदिनीशिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारच नाही करू शकत. त्याबरोबर आई म्हणत असते, मी सांगते तू नंदिनी व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार कसा करायचा असते. मला एक गोष्टीचं फक्त स्पष्ट उत्तर दे पार्थ, मला सांग तुझं नंदिनीवरती प्रेम आहे? आता मात्र पार्थ निशब्द झालेला असतो. आई पुन्हा एकदा पार्थला विचारत असते, तुझं नंदिनीवरती प्रेम आहे पार्थ? त्याबरोबर लगेच पार्थ हा आईला म्हणत असतो, आई अगं पण तू. त्याबरोबर आई पार्थला म्हणते, पार्थ प्रश्न टाळू नकोस, मी विचारलेल्या प्रश्नाचं फक्त उत्तर दे. त्याबरोबर पार्थच्या समोर लगेचच नंदिनी उभी राहते. नंदिनीचं हसणं, नंदिनीचं बोलणं, तिचं चालणं सगळं पार्थला एका नजरेत आठवायला लागतं. त्याबरोबर पार्थ हा आईकडे बघत असतो. आई म्हणते, मी काय विचारते पार्थ, तुझं प्रेम आहे का नंदिनीवरती? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, आई नंदिनी आवडतात मला. त्याबरोबर लगेच आई म्हणते, तुझं प्रेम आहे तिच्यावरती? तर लगेच पार्थ म्हणतो, आई होईल लग्नानंतर प्रेम. त्याबरोबर आई म्हणत असते, तेच तर समजावण्याचा प्रयत्न करत होते ना मी बाळा तुला. अरे लग्नानंतर होईल ना प्रेम तुझं काव्यावरती, फक्त फरक इतकाच आहे की तुला हिला जाणून घ्यायला वेळ नाही मिळणार आहे. तुला कळतंय का पार्थ? नंदिनीचं स्थळ घेऊन तुझ्याकडे कोण आलं होतं? मी आणि तुझे बाबा, आम्हीच आलो होतो ना. मग आज काव्याचं स्थळ घेऊन सुद्धा आम्हीच दोघं आलो आहे तुझ्याकडे. प्लीज ह्या लग्नाला हो बोल आणि लग्नानंतर सगळं चांगलं होईल, तुझं प्रेम होईल काव्यावरती हळूहळू. त्याबरोबर पुढे आता पार्थ विचारतो, आणि जर नंदिनी परत आल्या तर? त्याबरोबर बाबा हे त्याला सांगत असतात, तोपर्यंत उशीर होऊन गेलेला असेल पार्थ. पुढे बाबा पार्थला सांगत असतात, बाहेर खूप परिस्थिती बिकट होती म्हणून मी तुझ्या वतीने काव्याच्या वडिलांना हो म्हणून आलो आहे. त्याबरोबर पार्थ हा बाबांना म्हणतो, बाबा तुम्ही हो सुद्धा म्हणून आलात माझ्या वतीने? मग आता काय उरलं आहे? ठीक आहे, तयार आहे मी, तुमच्या शब्दाशिवाय मी पुढे जाणार नाही. पण एकदा प्लीज काव्याबरोबर सुद्धा तुम्ही बोलून घ्या, कारण काय आहे ना, तिच्या इच्छा आकांक्षा, तिची स्वप्न, तिचे सगळे प्लॅन्स सगळं वेगळं असणार आहे.
आणि अचानक येऊन कोणासमोर तरी असं लग्नाला उभं राहायचं वगैरे खरंच खूप अवघड असणार आहे. आणि तिला महत्त्वाचं हे विचारा की तिच्या मनात कोणी दुसरा आहे का. त्याबरोबर लगेच पार्थला त्याचे वडील सांगत असतात की बाळा, हा प्रस्ताव आपल्यासमोर काव्याच्या वडिलांनीच ठेवलेला आहे. तुला खरं सांगू, आजपर्यंत माझ्यामुळे कोणाला कसलाच त्रास झालेला नाही. माझ्यामुळे कधी कोणाचं काही नुकसान झालेलं नाही. आणि आता माझ्यामुळे एकाएकी एका गावात जाळपोळ होणार, माझ्यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त होणार, एक गाव उद्ध्वस्त होणार, बिना लग्नाच्या मुली झुरून झुरून मरणार, त्यांच्या आईवडिलांची आपल्याला हाय लागणार, हा विचारसुद्धा मला सहन होत नाही. मी ज्यावेळेस मरेन त्यावेळेस मला समाधानाने मरायचं आहे की माझ्यामुळे कोणाचंच नुकसान झालं नाही. पण मी माझ्या मुलाला लग्नाला कन्व्हिन्स करू शकलो नाही. ह्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर घडल्या ना, तर इनडिरेक्टली या सगळ्याला मी सुद्धा जबाबदार असेन. प्लीज. त्याबरोबर बाबा, मी तुझ्या पाया पडतो असं म्हणत लगेचच पार्थच्या पायाजवळ वाकत असतात. तर मग लगेच पार्थ त्यांचे हात पकडतो आणि म्हणतो, बाबा हो काय करताय तुम्ही. आणि मग पार्थ हा बाबांना घट्ट मिठी मारून खूप जास्त रडत असतो. आता इकडे पार्थचे वडीलसुद्धा रडत असतात, पण ह्या लग्न करण्याशिवाय त्यांच्या कोणासमोरही काही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तर दुसरीकडे जीवा हा वेड्यासारखा नंदिनीला शोधत असतो. अचानक अशी दीपकची गाडी गायब झाल्यामुळे जीवाला काही सुचत नसतं की आता मी काय करू. तो मनात विचार करायला लागतो की जर मी नंदिनीला नाही शोधू शकलो तर मी दादाला काय उत्तर देऊ, मी काय करू. आणि मग कसंबसं करत जीवा हा गाडी पुढे तशीच घेऊन जातो. तो विचार करतो की मला पुढे गेल्यावर नंदिनी सापडेल, पण त्याला पुढे नंदिनीचा कुठलाच रस्ता दिसत नाही. मग आता जीवा हा मागे येत असतो आणि मागे जात असताना त्याला दीपकची गाडी दिसते. त्याबरोबर जीवा पटापट घाई करत ती गाडी ही लगेचच दीपकच्या गाडीपर्यंत घेऊन येतो. आता लगेच दीपकची गाडी बघितल्यावर जीवा स्वतःच्या गाडीतून खाली उतरतो आणि धावत पळत दीपकच्या गाडीजवळ आलेला असतो. आता इकडे जीवाला वाटत असतं दीपकने गाडी इथे लावली आहे म्हणजे नक्कीच तो कुठेतरी इथेच असणार. मग जीवा हा आसपास शोधायला लागतो दीपक आणि नंदिनीला, पण आता इकडे त्याला कुठेही नंदिनी सापडत नसते. मग जीवा हा नंदिनीला शोधण्यासाठी जंगलाच्या आतमध्ये जातो, पण आता इकडे दीपकने नंदिनीला लेफ्ट साईडला नेलेलं असतं आणि जीवा मात्र राईट साईडला शोधायला निघून जातो. तर आता पार्थ हा लग्नासाठी तयार झालेला असतो आणि तो लग्न मंडपात सुद्धा पोहोचलेला असतो. अंतरपाटाच्या पाटावरती उभं राहिल्यावर त्याला फक्त नंदिनीचा चेहरा आठवत असतो. नंदिनीचे शब्द, नंदिनीचं हसणं सगळंच आता पार्थला एकाएकी आठवत असतं. पार्थ मनात विचार करतो की काव्याने सुद्धा या लग्नाला होकार दिला असेल का. मला एकदा तरी काव्याबरोबर बोलून घेतलंच पाहिजे. परिस्थिती सध्या खूप जास्त अवघड आलेली आहे, पण ही लोक मला काव्याबरोबर बोलून देतील का. पण नाही, काही झालं तरी तिच्याबरोबर एकदा बोलायला हवं, तिच्या मनाची परिस्थिती. त्याबरोबर दुसरीकडे आता इकडे दीपक हा नंदिनीला सांगत असतो प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करणारच. आज तू माझी नंदिनी होणार आहेस. त्याबरोबर हे सगळं ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते, दीपक सोड, मला नाही करायचं आहे तुझ्याशी लग्न, दीपक सोड. पण दीपक काही नंदिनीचं एकही बोलणं ऐकून घेत नसतो. उलट तो तिला सांगत असतो की मी करणार तुझ्याशी लग्न, आणि तो तिला आणखीन जंगलाच्या आत घेऊन जात असतो जेणेकरून त्याच्या लग्नात कोणीही व्यक्त आणू शकू नये. तर इकडे आता आत्या ही सांगत असते की कुठेच सापडत नाही आहे रम्या, सगळीकडे शोधून झालं, पण हे सगळं इथे काय सुरू आहे. त्याबरोबर समोरची व्यक्ती ही आत्याला सांगत असते की अगं, ती नंदिनी मंडपातून निघून गेली, ती कुठे सापडत नाही आहे, म्हणून आता पार्थचं लग्न ही लोक काव्याबरोबर लावून द्यायला निघाली आहेत. तर इकडे नंदिनी ही रडायला लागते. ती त्याला म्हणत असते की अरे सोड, मला नाही करायचं आहे दीपक तुझ्याशी लग्न, सोड प्लीज. पण आता इकडे दीपक काही नंदिनीचं ऐकत नसतो. मग शेवटी नंदिनी जोरजोरात ओरडायला लागते, कोणी आहे का इथे, प्लीज प्लीज मला वाचवा, कोणी आहे का प्लीज मला वाचवा. आता हा आवाज कसा बसा जीवापर्यंत पोहोचलेला असतो. मग जीवा हा आवाजाच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनी आणखीन जोरजोराने जीवाच्या आकांताने ओरडण्याचा प्रयत्न करत असते, आहे का कोणी इकडे, प्लीज वाचवा मला, कोणी आहे का, कोणी आहे. त्याबरोबर आता जीवाला नंदिनीचा आवाज आलेला असतो. मग जीवा पटकन त्या लेफ्ट साईडमधनं बाहेर येतो आणि दुसरीकडे नंदिनीला शोधण्यासाठी निघून जातो. आता जीवासुद्धा जोरजोरात नंदिनीला हाका मारायला लागतो, नंदिनी नंदिनी. त्याबरोबर नंदिनीसुद्धा वाचवा वाचवा अशा हाका मारते. मग जीवा पटकन त्या आवाजाच्या दिशेने येत असतो, पण तोपर्यंत दीपक हा नंदिनीला म्हणत असतो, कोणी नाही येणार तुला वाचवायला. आणि मग तो
तिला एका झाडाला बांधून घेतो आणि त्यानंतर लग्नाचे विधी सुरू करतो. आता दीपक हा नंदिनीच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि आता मंगळसूत्र घालायला येणार असतोच, तोपर्यंत त्या ठिकाणी जीवाची जबरदस्त एंट्री झालेली असते मित्रांनो. आणि मग जीवा हा दीपकला आणि सनीला दोघांनासुद्धा धुतो, कारण सनीने दीपकला हे सगळं फालतू काम करण्यासाठी, नंदिनीला पळवून नेण्यासाठी मदत केलेली असते. आता इकडे जीवा दीपकला असा मारतो की दीपक हा उठतच नसतो, तर बिचारी नंदिनी मात्र तिकडे रडत रडत उभी राहिलेली असते. मग जीवा जातो आणि पटकन नंदिनीला झाडापासून मोकळं करतो. त्यानंतर आता जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, चला आपल्याला निघायचं आहे, तुमच्या लग्नाच्या मुहूर्तापर्यंत मी तुम्हाला तिकडे घेऊन जाईन. त्याबरोबर लगेचच नंदिनी ही जीवाकडे बघते आणि जीवाला घेऊन लगेचच नंदिनी ही निघालेली असते. आता दोघंही बिचारे खूप जीवाच्या आकांताने पळत असतात. नंदिनी आणि जीवा कसेबसे गाडीपर्यंत पोहोचतात. गाडीत बसून लगेचच आता जीवा खूप फास्ट गाडी पळवत असतो, जेणेकरून तो नंदिनीला मंडपापर्यंत लग्नाच्या आधी पोहोचू शकेल आणि तिथला सगळा त्रागा आहे तो शांत होईल. बिचारे जीवाला आणि नंदिनीला हे माहीतच नाही आहे की तिकडे काव्या आणि पार्थच्या लग्नाचे विधी सुरू झाले असतील. आता नंदिनी आणि जीवा ज्यावेळेस धावत पळत पोहोचलेले असतात त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण त्यांच्या दोघांच्याही समोर त्यांच्या दोघांच्याही प्रेमाच्या माणसांचं लग्न सुरू असतं. नंदिनी आता पार्थवरती प्रेम करायला लागलेली असते. हळूहळू तिला पार्थ आवडत असतो आणि त्याचं लग्न काव्याबरोबर होताना तिला पाहायला मिळत असतं. आणि काव्या ही जीवावर मनापासून आतोनात प्रेम करत असते. जीवासुद्धा काव्यावरती प्रेम करत असतो आणि आता जीवासमोर काव्याचं लग्न हे पार्थ दादाबरोबर लागत आहे. आता दोघंही हे सगळं बघतच राहतात. लग्नाचे विधी हे खूप पुढे निघून गेलेले असतात. आता जवळपास पार्थ आणि काव्याने एकमेकाच्या गळ्यात हार घातलेले असतात. मंगळसूत्र घालण्याचा विधी सुरू असतो आणि यावेळेस त्या ठिकाणी नंदिनी आणि जीवा पोहोचलेले असतात. आता पाहणं तर हे रंजक ठरणार की आता लग्न नेमकं होणार कोणाचं आणि कोणाशी, पार्थचं आणि काव्याचंच लग्न होणार की नंदिनीचं आणि पार्थचं लग्न होणार, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ही सगळी लोक जे हे वागत आहेत ते योग्य आहे की चुकीचं, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर सिरियलला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला आणखीन जास्त पुढे काम करण्यासाठी ऊर्जा मिळत असते. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, कारण पुढच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहिले पाहिजे, कारण पुढचे सगळेच एपिसोड हे खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहेत. तर मित्रांनो, आजचा एपिसोड इथेच संपतो. धन्यवाद.